सो हे फ्रेंड्स, वेलकम टू पेट ऑफिस. मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, थंडी खूप वाढलेली आहे आणि जर तुमच्याकडे बजीज पॅरेट असतील किंवा जर तुम्ही बजीज पॅरेट पाळायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे मित्रांनो. कारण ब्रीडिंग सीझन सुरू झालेला आहे. कारण जशी थंडी सुरू होते तसा पक्ष्यांचा ब्रीडिंग सीझन सुरू होतो. तर मित्रांनो, आजचा आपण टॉपिक आहे ह्याच टॉपिकवर बनवतो. चला जाऊया आपल्या बर्ड रूममध्ये. सो गाईज, इथे आपण आलेलो आहोत आता आपल्या बर्ड रूम मध्ये. जर पाहू शकता इथे भरपूर ब्लफ वगैरे लागलेले आहेत. एक आपला केज आहे इथे, हा जो केज आहे तो झाकून ठेवलेला आहे आणि या केजच्या समोर ब्लफ लावलेला आहे. इवन दो तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर इथे हा सुद्धा एक केज आहे ट्रिकोचा. आपण इथे ट्रिकोला ज्याला की आपण सेपरेट केला होता त्याला सुद्धा आपण एक ब्लफ लावलेला आहे, कारण थंडी इथे खूप जोराची वाढलेली आहे. सो गाईज, आता तुम्ही इथे पाहू शकता की बघा आपण आता हे ब्लफ वगैरे सर्व जे आहे जे बंद केलेले आहेत. आणि ही आपली आहे बजीजची केज. ही बजीजची पेअर आहे आपली, जी आपण ब्रीडिंग वरती ठेवली. तुम्ही पाहू शकता ते एक मटकी पण लावलेली आहे आणि मित्रांनो सिंगल पेअर आहे. सो आजचा आपला टॉपिक त्याच्यावरतीच आहे की सिंगल पेअर बजीज सोबत ब्रीडिंग घेताना काय इश्यूज होतात. सो आज आपण ह्याच टॉपिकवरती डिस्कस करणार आहोत. तुम्ही पाहू शकता ही पेअर मी मगाशी झाकून ठेवली होती, कारण त्याच्यासाठी तसे रिझन्स आहेत. कारण सिंगल पेअर आहे, ती घाबरते. त्याच्यामुळे म्हणजे घरामध्ये कोण येत जात असेल तर त्यांना ती पेअर बघून डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांना झाकून ठेवलं होतं. सो आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आता ही पेअर मी इथे ओपन केलेली आहे. सो तुम्ही पाहू शकता, हे बघा इथे जर हात ठेवला तर इथे खूप घाबरतात. सो थोडे शाय बर्ड्स आहेत हे बजीज. सो आपण यांना इथे ब्रीडिंगसाठी ठेवलं होतं आणि फक्त सिंगल पेअर आहे. सो आज याच टॉपिकवरती आपण आहोत जे डिस्कस करणार आहोत की सिंगल पेअर बजीज सोबत ब्रीडिंग घेताना काय काय इश्यू होतात, काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी आपण ब्रीडिंग घेऊ शकतो आणि कशी याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. सो चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. सो मित्रांनो, जर तुम्ही बजीज पॅरेट्स पाहताय किंवा जर तुम्ही तसं प्लॅनिंग करताय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल. मित्रांनो, थंडीचा सीझन सुरू झालाय, अर्थातच पक्ष्यांचा ब्रीडिंग सीझन सुरू झालाय. अशातच बरेचसे हौशी कलाकार जे असतात, जे नवीन लोक असतात, ते बर्ड विकत आणतात आणि ब्रीडिंगसाठी ट्राय करतात. साहजिकच आहे, आपल्या पक्षाने पिल्लं घातलेली कोणाला नाही आवडत आणि अशातच काही जण नकळत खूप चुका करतात. चला तर मग आज आपण डिस्कस करूया थंडीत बजीज पॅरेटची केअर कशी करायची. पण त्याआधी मित्रांनो, जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनेलवर जास्तीत जास्त व्हिडिओ हे मराठीमध्ये बनवतो, जेणेकरून आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचतील आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांना त्यांची बर्ड हॉबी जपायला मिळेल. सो मित्रांनो, बजीज पॅरेट्स तसा इझी टू केअर बर्ड आहे, पण त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपली चिंता वाढू शकते. बरं, अजून एक मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या शेवटला मी खूप इम्पॉर्टंट ब्रीडिंग टिप दिली आहे, जी शक्यतो तुम्हाला कोणी सांगणार नाही. सो व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. ओके मित्रांनो, थंडीमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या बर्ड्सला ब्रीडिंगवर ठेवता तेव्हा खूप काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वात आधी म्हणजे तुमच्या बर्डसाठी योग्य साईजचा केज असणं आवश्यक आहे, कारण छोट्या केजमध्ये बर्ड जास्तीत जास्त डिस्टर्ब होतात आणि ब्रीडिंगपासून स्वतःला लांब ठेवतात. दुसरं म्हणजे त्यांची पेअर ही मेल फिमेल कन्फर्म असली पाहिजे, नाहीतर काय टायटायफस काहीच होणार नाही. तुमचे बर्ड्स फक्त घरात बघण्यापुरते राहतील, त्यांचं ब्रीडिंग होणार नाही, ते ब्रीडिंग करू शकत नाहीत आणि तुमचे जे मनी वेस्ट आहे शेवटी तुमचं काय मूड ऑफ. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मित्रांनो, बजीज पॅरेट्सचा डाएट्स. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पेट शॉपमध्ये जा आणि बजीज फूड मागा, ते तुम्हाला नॉर्मल कंगनी सीड्स देतील, जेणे की म्हणजे फॉक्सटेल मिलेट्स. पण मित्रांनो, बजीजला सुद्धा प्रॉपर सीड मिक्सची गरज असते, ज्यात 4-5 प्रकारचे चांगले असे सीड्स उपलब्ध असतील, स्पेशली सनफ्लॉवर सीड्स. मित्रांनो, सनफ्लॉवर सीड्स हा बजीज पॅरेट्सच्या ब्रीडिंगचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, कारण ते त्यांना हीटवर आणण्याचं काम करतात. सो ब्रीडिंग सीझनमध्ये सनफ्लॉवर सीड्स असलेलं सीड मिक्स देणं बजीजला खूप इम्पॉर्टंट आहे. चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सॉफ्ट फूड. मित्रांनो, काही जण असतात जे त्यांच्या बर्ड्सला फक्त सीड मिक्स देतात आणि सॉफ्ट फूड देतच नाहीत, आणि मग बर्ड्सने जर ब्रीडिंग नाही केली किंवा निराश होतात. कारण मित्रांनो, सीड मिक्स प्रमाणे सॉफ्ट फूड सुद्धा बर्ड्सच्या उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार आहे. कारण नुसतं सीड मिक्स देऊन उपयोग नाही, ब्रीडिंग सीझनमध्ये सॉफ्ट फूड हा कंपल्सरी लागतोच. जर तुमचा सॉफ्ट फूड नसेल तर तुमचं बर्ड ब्रीडिंगच्या मूडवरती येणार नाही, जो स्वतःला ब्रीडिंग पासून लांब ठेवेल. सो बर्डच्या डाएटमध्ये सॉफ्ट फूड हा खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, 5वा मुद्दा म्हणजे ब्रीडिंग सीझनमध्ये तुमच्या बर्ड्सच्या उत्तम आरोग्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे मेडिसिन कोर्स. मित्रांनो, बर्ड्सला ब्रीडिंगवर ठेवण्याआधी ब्रीडिंगसाठी तयार करणं गरजेचं आहे. त्यात त्यांना प्रॉपर कॅल्शियम विटामिन देणं तर गरजेचं आहे. त्या तुम्ही त्यांना विमरल, ऑस्टोवेट तसंच कॅल्शियम ब्लॉक, कटल बोन देणं गरजेचं आहे, कारण त्यांचे बर्ड्सचे जे न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ते या सर्वांमधून कम्प्लीट होतात. मग त्यांना जे ब्रीडिंगसाठी जे न्यूट्रिशन व्हॅल्यू लागतात ते सर्व ह्या गोष्टीमधून मिळतात. सो बर्डला मेडिसिन कोर्स करणं
खूप गरजेचं आहे ब्रीडिंगच्या आधी. आणि सर्वात लास्ट आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एवढं सगळं करून पण जर तुमचे बर्ड्स ब्रीडिंग करत नाहीत, तर याचं कारण म्हणजे तुमच्याकडे फक्त एक जोडी बर्ड्स असतील, तर ते तुमचे बर्ड्स ब्रीडिंग करणं कठीण आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल ब्रीडिंग हवी असेल, तर तुम्हाला 2 ते 3 जोड्या बर्ड्स एकत्र ठेवून ट्राय करावं लागेल. कारण बजीस हा बर्ड जो आहे तो सिंगल पेअरपेक्षा कॉलनीमध्ये बर्ड कॉलनीमध्ये खूप चांगली ब्रीडिंग करतो. सो मित्रांनो, ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे, ही लक्षात ठेवा ब्रीडिंगसाठी. एका पेअरपासून ब्रीडिंग घेणं खूप कठीण असतं. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. सो म्हणून मी तुम्हाला हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतोय. मोस्टली तुम्हाला कोण सांगणार, तुम्ही कोणत्याही पेट शॉपमध्ये जा, तो बोलतील हा घेऊन जा, बर्ड ब्रीडिंगवरती आहे, लगेच अंडी घालतील, हे ते. तसं होत नाही मित्रांनो. क्वचित रेअरली ही गोष्ट अशी होते की सिंगल पेअर बर्ड जी आहे जी ब्रीडिंग करते. कारण म्हणजे बजीस जो बर्ड आहे हो कॉलनीमध्ये चांगली ब्रीडिंग करतो. सो 1-2 पेअर जर तुम्ही ठेवताय, तर तुमची म्हणजे ब्रीडिंग ही चांगली होऊ शकते. त्यामुळे ट्राय करा. तुम्ही 1 ते 2 किंवा 3 अशा पेअर ठेवून तुम्ही ब्रीडिंगसाठी ट्राय करू शकता. सो मित्रांनो, मला असं वाटतं ब्रीडिंगबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे आपण आज कव्हर केलेले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला कमेंट करून विचारा. सो भेटूया नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा आणि प्लीज यार थोडंसं प्रेम दाखवा.